इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. भर दिवसा बंदुकीचा धाक दाखवून 70 लाखाची लूट करणारी आंतरराज्यीय टोळी महिलेसह क्राईम ब्रँच युनिट 1च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 जुलै 2012 दिंडोरी रोड पंचवटी परिसरात सरकारी दिव्याच्या इनोव्हा गाडीत येऊन पोलीस असल्याचे सांगून 70 लाख रुपये रोख, मोबाईल फोन हिसकावून घेत ठार मारण्याची धमकी देऊन मुंबई पुणे हायवेवर उतरवून दिल्याचा गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट 1ने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती तयारी या तांत्रिक पुराव्याच्या आधारावर आरोपींची ओळख पटवून त्यातील एक आरोपी नाशिक रोड रेल्वे स्थानक येथे येणार असल्याची माहिती पथकाला मिळताच पथकाने सापळा रचला. मात्र आरोपी मुंबईला परत गेल्याने जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई विरार परिसरातून उर्वरित 3 आरोपींना जेरबंद केलं. त्यात उमाशंकर प्रेमशंकर वर्मा, सुजित कुमार राजकिशोर दुबे, निलेश अशोक प्रकाश, संगीता हंसराज अहिरे असे त्यांची नावे असून त्यांच्या ताब्यातून 82,10,000 रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत गवळी यांनी माहिती दिली. नाशिक शहरात दिनांक 8/7/2026 रोजी 2 अनोळखी इसम व 1 महिला यांनी पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिंडोरी रोड परिसरामध्ये एका इनोव्हा गाडीमध्ये येऊन तिला दिवा लावलेला होता आणि पोलीस असल्याचे सांगून बंदुकीचा धाक दाखवून फिर्यादीचे 70 लाख रुपये रोख आणि मोबाईल असा जबरदस्तीने हिसकावून घेतला होता. एक रॉबरीचा प्रकार त्यावेळेस घडला होता. तर त्याच वेळेस फिर्यादीस ठार मारण्याची धमकी व शिवीगाळ वगैरे करण्यात आली होती. तर फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 375/2026, BNS कलम 140(3), 309(4), 318(4), 352, 351, 2(3), 3(5) आणि आर्म्स ऍक्ट 325 प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता. अतिशय संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा होता. ही बंदुकीचा धाक दाखवून आणि फिर्यादीस लुटण्यात आलं होतं. तर माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी तत्काळ गुन्हे शाखेला या गुन्ह्याच्या तपासाचे आदेश दिले. त्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके, गुन्हे शाखेचे DCP श्री किरण चव्हाण यांच्या आदेशानुसार युनिट 1चे श्री PI श्री अंचल मुदगल व त्यांची टीम PSI श्री चेतन श्रीवंत, PSI श्री दत्तात्रय पोटे, रमेश शेख या सर्वांनी टेक्निकल अनालिसिस, आपलं ह्युमन इंटेलिजन्स आणि गोपनीय माहिती यांच्या आधारे अनालिसिस करून आणि धागेदोरे संपूर्ण एकत्र करून सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस याच्या आधारे आणि याची पुराव्याची गुन्ह्याची साखळी जोडून एक आरोपी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार गोपनीय ही माहिती मिळाली आणि हा आरोपी मुंबईला परत गेल्याची खात्री मिळाल्याने जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई विरार परिसरातून 3 आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यानंतर आरोपी स्थलांतर करीत असल्याने पथके त्यांचा मागोवा घेण्यात येत होती. तर असे एकूण आपण 4 आरोपींना आपण अटक केलेली आहे. याच्यामध्ये उमाशंकर प्रेमशंकर वर्मा वय 40, राहणार रामनगर, आजमगड, उत्तर प्रदेश. सुजित कुमार राजकिशोर दुबे वय 32, राहणार मोतीनगर, सिंदरी, जिल्हा धनबाद, झारखंड. निलेश अशोक पक्का वय 27, महाकाली मंदिर समोर, नागे बंदर, वसई. आणि एक महिला संगीता हंसराज अहिरे, राहणार कोणार्क नगर, नाशिक, मूळची ही जळगावची आहे. अशा 4 आरोपींना आपण अटक केली आहे. आरोपींकडून 55,10,000 रुपये एकूण रोख रक्कम, त्यात गुन्ह्यात वापरलेली सरकारी देवा असलेली इनोव्हा कार, रिव्हॉल्वर सदृश्य एक शस्त्र आणि MP5 रायफल सदृश्य एक शस्त्र. ही MP5 म्हणजे अतिशय सोफिस्टिकेटेड ही रायफल आहे. तिचीच ही प्रतिकृती बनवून अशी रायफल जे फिर्यादींना किंवा इतरांना घाबरवण्यासाठी करण्यात येत होतं. तर हे सर्व आपण एकूण 82,10,000चा मुद्देमाल या सर्व आरोपींकडून जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत गवळी, सहाय्यक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 1 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, तांत्रिक विश्लेषण विभाग पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार महेश साळुंखे, राहुल पालखेडे, अप्पा पानवळ, मुख्तार शेख, वेषांतर करून आरोपी ताब्यात घेणारे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोलीस हवालदार विशाल काटे, प्रशांत मरकड, मिलिंद सिंग परदेशी, उत्तम पवार, पोलीस अंमलदार राम बर्डे,
गोरक्ष सावळे, सुनील भोसले, महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले, पोलीस हवालदार सकराम पवार, मुश्रीफ शेख, मुद्देमाला रिकव्हरी पथक, पोलीस उपनिरीक्षक रमेश शेख, पोलीस हवालदार विजय देवरे, नजीम खान पठाण, महिला पोलीस अंमलदार मनीषा सरोदे, सायबर तपास पथकाचे साहेब पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, समीर चंद्रमोरे, दीपक दिवटे, धनंजय शिंदे, कैलास चव्हाण, गोपनीय माहिती पथकाचे योगराज गायकवाड, अमोल कोष्टी, शर्मिला कोकणी आणि लीला सुट्टे, रेती पथक प्रवीण वाघमारे, मनोज डोंगरे, देविदास ठाकरे, रमेश कोळी, रवींद्र आढाव, प्रदीप मस्ते, समाधान पवार, QRT सशस्त्र पथक पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण आणि QRT टीम आदींनीही कारवाई पार पाडली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.